बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सेशन नंबर 44 बघणार आहे. त्यामध्ये लॅबमध्ये सेल्फ आल्यानंतर आपल्याला याला प्रोसीड करायचं आहे, NGO डोनेशन आणि स्टार्ट करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द स्टेप्स टू ओपन द पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंट ओपन करण्याकरता कोणत्या स्टेप्स आहे, तर स्टार्ट बटन, पॉवर पॉईंट. दुसरा क्वेश्चन आहे, सेव्ह युअर प्रेझेंटेशन विथ एक्सटेन्शन. प्रेझेंटेशनचं एक्सटेन्शन आहे PPTX. तिसरा क्वेश्चन आहे, विल मेक टेक्स्ट थिकर. तर थिकर साठी आहे बोल्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू ॲड पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन यू हॅव टू क्लिक टॅब इन द ग्रुप. तर यामध्ये इन्सर्ट टॅब, इमेजेस, ग्रुप. त्यानंतर यू कॅन चेंज द स्लाइड थीम अंडर द टॅब. तर याचा आन्सर आहे डिझाईन टॅब. तर अशा पद्धतीने आपलं सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण घेऊया नॉलेज चेक. नॉलेज चेक करायचं, स्टार्ट एक्झाम करायचं आणि नेक्स्ट करायचं. 5 क्वेश्चन आहे नॉलेज चेकमध्ये. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट स्टेप्स विल यू परफॉर्म टू रिप्लेस ॲन इमेज ऑन अ पॉवर पॉईंट स्लाइड. तर अशा कोणत्या स्टेप्स आहे ज्याच्यातून आपण इमेज रिप्लेस करू शकतो. तर इथे बघा, फॉर्मॅट टॅब, चेंज पिक्चर दिलेला आहे. त्यानंतर त्याचा आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन आहे, फ्रॉम विच टॅब विल यू सिलेक्ट अँड अप्लाय अ थीम टू युअर प्रेझेंटेशन. अशी कोणती टॅब आहे जी थीम अप्लाय करते, तर ती आहे डिझाईन टॅब. You have changed the presentation view in PowerPoint to grayscale. Which option will you click on to change it to color view again? तर याचा आन्सर आहे बॅक टू द ग्रेस्केल. इथे दिलेला आहे एक, ते त्याचा आन्सर आहे. When you save a file on your device or computer, from where can you access it later on? म्हणजे जर तुम्ही फाईल कम्प्युटरवर किंवा डिव्हाइसमध्ये सेव्ह केली तर तुम्ही ती कशी ॲक्सेस करू शकता. तर याचं जे आन्सर आहे ते आहे फ्रॉम अनादर डिव्हाइस ऑर कम्प्युटर. 5वा क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्मॅट कॅन यू एक्सपोर्ट और सेव्ह युअर प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन आपण कशामध्ये सेव्ह करू शकतो, तर आपण करू शकतो PDF फॉर्मॅटमध्ये, PPTX फॉर्मॅटमध्ये. तर या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण सेव्ह करू शकतो. तर इथे आपलं नॉलेज चेकचे क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. याला ओके करायचं, ओके करायचं. तर आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ सेशन नंबर 44 स्टार्ट करायचं. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बॉक्स विथ द टेक्स्ट 75% ह्युमन बॉडी अँड चेंज इट्स कलर टू रेड युझिंग होम टॅब फॉन्ट टू ग्रो. तर याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे 75% ह्युमन बॉडी वॉटर आणि याचा कलर रेड करायचा आहे. तर फॉन्ट होम टॅबमध्ये जायचं आहे आणि फॉन्टमधून आपल्याला रेड कलर द्यायचा आहे, फॉन्ट कलर, आणि सबमिट करायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट ब्लँक स्लाइड using new slide. तर याच्यामध्ये होम टॅबमध्ये जायचं आहे
न्यू स्लाईडवर जायचं आहे आणि इथे ब्लँकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, इन द प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट फ्रॉम स्लाइड नंबर 2 अँड अलाइन इट टू द सेंटर. आणि त्याचा फॉन्ट आणि बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर इथे आपल्याला सेकंड स्लाइडवर क्लिक करायचं आणि हे टेक्स्ट दिलेलं आहे, पूर्ण टेक्स्ट इथून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर सेंटर करायची अलाइनमेंट, इथे अलाइन सेंटर दिलेला आहे. त्याच्यानंतर फॉन्ट चेंज करायचा, बेल एम्प्टी, इथे बी प्रेस केला की तुम्हाला बेल एम्प्टी मिळेल. आणि याला बोल्ड करायचं आहे, इथे बोल्डवर क्लिक करायचं आणि त्यानंतर सबमिट करायचं. चौथा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द टेक्स्ट फ्रॉम द स्लाइड नंबर 3 अँड फॉन्ट साइज 20 अँड एरियल नॅरो हा फॉन्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर स्लाइड नंबर 3 घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आय हॅव पासून हा जो टेक्स्ट आहे हा सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर होममध्ये जाऊन फॉन्ट साइज 20 करायचा आणि एरियल नॅरो, इथून आपल्याला एरियल नॅरो हा घ्यायचा आहे, सबमिट करायचा. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर. तर इथे बघा बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर आहे, याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर मध्ये याला राईट अलाइनमेंट करायची आहे, होम टॅबमध्ये जायचं आणि इथे राईट अलाइनमेंटवर क्लिक करायचं, सबमिट करायचं. झालेला आहे, डू इट युअरसेल्फ, ओके करायचं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सिम्युलेशन क्वेश्चन. सिम्युलेशन क्वेश्चन याला आपल्याला नेक्स्ट करायचं आहे आणि स्टार्ट करायचं. बोल्ड इज यूज टू हायलाइट द टेक्स्ट. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की बोल्ड करायचा, बोल्ड द सिलेक्टेड टेक्स्ट गुडविल ऑर्गनायझेशन. तर इथे सिलेक्ट केलेलं आहे, तिथे बीवर क्लिक करायचं, बोल्ड. त्यानंतर सेव्ह करायचं. त्यानंतर स्टार्ट करायचं आहे आपल्याला. सेकंड क्वेश्चन, यू कॅन ॲड पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन सो दॅट प्रेझेंटेशन लुक्स लाईक गुड. इन्सर्ट द इमेज ऑफ चिल्ड्रन्स इन द गिवन प्रेझेंटेशन. तर चिल्ड्रनचं पिक्चर घ्यायचं आपल्याला, इन्सर्टमध्ये जायचं, पिक्चर्समध्ये जायचं आणि यामध्ये हे चिल्ड्रन्स इथे दिलेले आहे, याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इन्सर्ट करायचं. यस करायचं. तर एक कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करायची आहे. नेक्स्ट करायचं. 4 क्वेश्चन आहे. अ डाटाबेस इज अन ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. तर याचं जे आन्सर आहे ते ट्रू आहे. सेकंड क्वेश्चन आहे, हार्ड डिस्क स्टोअर अँड ऑर्गनाइज द फाइल्स युझिंग ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट म्हटलेलं आहे. तर आपण ट्रॅक, सेक्टर आणि सिलेंडर तिन्ही यूज करतो, फक्त पाथ नाही करत. तिसरा क्वेश्चन आहे, वन वे टू इम्प्रूव्ह द स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ अ हार्ड डिस्क इज टू. तर यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. तर फाईल कॉम्प्रेशन हे याचा आन्सर आहे. चौथा क्वेश्चन आहे, USB ड्राईव्ज आर ऑल्सो नोन ॲज मॅग्नेट ड्राईव्ज. तर याचा आन्सर आहे फॉल्स.
सबमिट यस करायचं, त्यानंतर एंड एक्झाम आणि कंटिन्यू करायचं. ओके, तर आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे, सेशन नंबर 44. तर अशाच माहिती करता विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.